नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 5 ऑगस्टचा भाग खूपच मजेदार आणि अगदी सुपर डुपर झालेला बघणार आहोत. कारण इथे अवनीने पार पाडलं दांगटांच्या सुनेचं कर्तव्य. नोटीस दाखवून सुली कावळीनीचं थोबाड केलं बंद. दांगटांचा आनंद गगनात मावेना तर खूपच आली मज्जाच मज्जा. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता नमीने आपल्या मम्मीसाठी खास असा अगदी आल्याचा कडकडीत चहा बनवून आणलेला असतो. तेव्हा लगेच आता नमी पटकन दरवाजा बंद करते. मम्मी घे, तुला आता बरं वाटेल. अगो खूप मस्त चहा करून आणलाय, पी बरं मम्मी. आता लगेच सुली खुश होते. माझी पोरगी ग, किती काळजी करते माझी. खरंच माझी पोरगी लय गुणाची आहे. बरं चल आता ना मी कामाला सुरुवात करते. तेव्हा लगेच आता नमी म्हणू लागते, नाही नाही मम्मी, अगं तू कुठे जातेस? अगं तू आत्ताच पडली, धडपडली ना, तुला लागलं होतं की नाही? तू आराम कर आणि कामाची चिंता अजिबात करू नको ग मम्मी. अगं रोज तुझी तकतक मरमर करत असते. किती थकलीस बघ, कशी झालीस तू? त्यावर सुली म्हणू लागते, अगं हे समजा मी तुझ्यासाठीच करायले ग पोरी. एकदा का तुझं चांगल्या घरी लग्न झालं ना की माझं टेन्शनच मिटलं म्हणायचं. त्यावर नमी म्हणू लागते, काळजी करू नको, समद काय होईल, पण आज तू आराम कर आणि कामाची चिंता करू नको. मम्मी मी समधी कामं करेल. त्यावर लगेच सुली म्हणू लागते, स्वयंपाकाचं बघितलं का? स्वयंपाक झालाय का? त्यावर नमी म्हणू लागते, मग विषय आहे का? अगं कुकर लावला, भाजी झाली, आता फक्त चपात्या लाटायच्या. मी अशा पटकन लाटून घेते. त्यावर सुली म्हणू लागते, हो ना, घे लाटून, तोपर्यंत ना मी बाहेर जाऊन येते. त्यावर नमी पुन्हा तिला थांबवते. अगं बैस का मम्मी, अगं कुठे जायचंय तुला? नको जाऊ कुठे बाहेर, इथेच बैस. त्यावर लगेच सुली म्हणू लागते, नमे अगं असं काय करायली? अगं महिन्याचं राशन भरायला जायचंय मला, घरात सगळं काही सामान पाहिजे ना, मग मला जावं लागेल. आणि तुझं नेमकं चाललंय काय? भानगड काय नमे, तुम्हाला घरात का थांबवायली? त्यावर नमी म्हणू लागते, कुठे ग मम्मी, अगं मी तुझ्या भल्याचा विचार करायली. अगं आता तू किती काम काम करतेस, सारखी मरमर मरत असते. पण मम्मी अगं कधीतरी तुला आराम डे पाहिजे की नाही? त्यामुळे ना तू आज फुल आराम कर. घशाला आराम, हातपायांना आराम, डोक्याला आराम, सगळा आराम डे झाला पाहिजे. त्यामुळे मम्मी तू इकडनं कुठेही हालायचं नाही. आता मात्र सुली कावळींच्या लक्षात आलेलं असतं, नक्कीच काहीतरी भानगडे, म्हणून नमी मला बाहेर जाऊ देत नाहीये. आता ही कावळी ऐकायला तयार नसते. ती पटकन उठते. नमे आता लय झाला, मला बाहेर जाऊ दे. नमे सोड. आता नमी मम्मीचा हात ओढत असते, पण आता ही सुली बाहेर येते. आता दरवाजा उघडून अंगणात येताच आता समोर दांगटांच्या घरावरती जे ताडपत्री लागली ते बघताच आता ही सुली लय भडकते. काय गे लोक धार्जिने पोरगी? तेव्हा लगेच नमी आता आपलं तोंड झाकून घेते. अगदी आता मम्मी मला लय मारणार. त्याच वेळेस सुली म्हणू लागते, काय गे नमे, याच्यासाठी तुम्हाला घरात घोळत होती का? या लोकांसाठी, अगं या परक्या लोकांसाठी किती दिवस घरच्यांना फसवणार आहे? अगं नमे तुला कळतंय का? या धोंड्यासाठी आणि त्याच्या पोरांसाठी हे सगळं करत होती. आता मी सोडणार नाही. आता या धोंड्याला आणि त्याच्या पोट्ट्यांना ना चांगला हिसका दाखवते. त्यावर नमी म्हणू लागते, मम्मी मम्मी जाऊ दे ना, नको ना राडा करू मम्मी. तेव्हा सुली म्हणू लागते, राडा तर होणारच आता. छत्री कुठे माझी, जाऊ देच आता मला. आता ही सुली निघालेली असते. त्याच वेळेस आता इकडे शेड घालून ताडपत्री टाकण्याचं काम थोडक्यात झालेलंच असतं. आता धोंडियांना आपल्या पोरांना सांगत असतात, इकडे अटॅच करा, तिकडे हे करा, ते करा. तेवढ्यात आता ही सुली धावतच येते. ए असे ओरडताच आता अण्णा डचकतात. अरे बापरे, कावळीन टपकली. त्याच वेळेस सगळेजण आता या भडकलेल्या सुलवत्त्याकडे बघतात. तेव्हा सुली ओरडतच म्हणू लागते, हिम्मत कशी झाली तुमची ही ताडपत्री घरावर घालायची? कोर्टाच्या आदेशानुसार घराचं काम तुम्ही करू शकत नाही. माझ्याकडे स्टे ऑर्डर आहे. तुम्हाला सांगते, नोटीस दाखवेन तुम्हाला. लगेच ताडपत्री काढून फेकायची, शेवटचं सांगते. लवकरात लवकर ताडपत्री काढून टाकायची. त्याच वेळेस पाण्या म्हणू लागतो, ए सुलवात्या गप ना ग, तुला ना फक्त राडा घालायचा आहे का? अगं नको ना हा तमाशा करू, चालू दे की आमचं चाललंय ते. त्यावर लगेच आता सुली म्हणू लागते, राडा राडा तर मोठा होणार इकडे. लवकरात लवकर माझ्या घरावरची ही ताडपत्री हलवायची.
कोर्टाच्या आदेशानुसार तुम्ही घराचं काय बी काम करू शकत नाही. तुमची हिंमत कशी झाली मला न विचारता घरावरती ताडपत्री टाकायची? चला पटकन काढून फेका ती. त्याच वेळेस आता राजावरनं खाली उतरतो. हे बघ आत्या, अगं ॲज ए माणुसकी दाखव की तू. अगं अशी का वागायलीस तू? त्यावर लगेच आता सुली म्हणू लागते, माणुसकीवाल्या तुझी माणुसकी गेली खड्ड्यात, आग लाव तिला. माझ्या घराचं काम करायचं नाही म्हणजे नाही. तुम्ही लगेच ती ताडपत्री काढून फेका, नाहीतर मीच काढून टाकते. असे म्हणत आता भडकलेली सुली अगदी धावतच आता लगेच धोंडी अण्णाच्या अंगणात येते. आता जे शेड मुलांनी उभं केलेलं असतं त्याचा जो खांब असतो ना, तो अटॅच केलेला, तो आता लगेच ही सुली ओढायला जाणार. अशी घट्ट त्या खांबाला पकडते. त्याच वेळेस आता दांगटांच्या सोन्याची एंट्री झालेली असते. आता लगेच अवनी येते आणि या सुलू आत्याचा हात घट्ट पकडते. आता या सुलीचं लक्ष अवनीकडे जातं. तेव्हा लगेच आता सुलीचा हात पटकन अवनी त्या खांबावरनं हिसकावते आणि सुलीला पाठीमागे ढकलते. त्याच वेळेस आता लगेच अवनी आता या सुलीला म्हणू लागते, आत्या जरा दमानं. कसं आहे ना, तुम्ही ज्या खांबाला टच केलंय ना, तो खांब ना या शेडाचा मेन खांब आहे. आणि एकदा का हा खांब निघला ना तर सगळं शेड तुमच्या डोक्यात कोसळेल. उगाच तुम्हाला दुखापत व्हायची, म्हणून जरा आत्या सांभाळून. त्यावर लगेच सुली म्हणू लागते, ए पोरी, तू मला नळायला जाऊ नको आणि माझ्यामध्ये तर पडू नको. आणि हे धोंड्या आणि धोंड्याच्या पोट्यांनो नीट लक्षात ठेवा, आत्ताच्या आत्ता ही ताडपत्री काढायची. कोर्टाच्या नियमानुसार तुम्ही घराचं काय बी काम करू शकत नाही. त्यावर अवनी म्हणू लागते, हो आत्या, तुम्ही आम्हाला नोटीसची धमकी देताय का? त्यावर सुली म्हणू लागते, ए तुझं आणि माझं काही घेणं देणं नाहीये, तू यात पडू नको. त्यावर अवनी म्हणू लागते, का का पडायचं नाही? पडणार मी. आणि आत्या, तुम्ही ना या खांबाला टच सुद्धा करू नका, मी अजूनही तेच सांगते. त्यावर लगेच सुली म्हणू लागते, काय प्रॉब्लेम आहे ग तुझा? तू शिकूनही अडाणी आहे, शिकलेली अडाणी. सांगितलं ना, माझ्याकडे कोर्टाची नोटीस आहे आणि नोटिसीनुसार तुम्ही या घराचं काय बी काम करू शकत नाही. असा हिसका दाखवेन ना तुम्हाला, लवकरात लवकर हे काढून फेका, नाहीतर मी सगळं तेहेस मेहेस करून टाकेन 2 मिनिटात. त्यावर सुली म्हणू लागते, हो आत्या, तुम्ही काढून फेकणार? जमणार नाही ते तुम्हाला. अहो 5-6 जण लागतील. आणि आत्या, तुम्ही तर तुमच्या घरावरती ताडपत्री टाकून बसलात ना, मग तुमचं घर पावसापासून सुरक्षित ठेवलंय ना तुम्ही, मग आमचं घर का नाही सुरक्षित राहिलं पाहिजे? आम्ही ताडपत्री घालणार आणि ती तुम्ही काढू शकत नाही. तेव्हा सुली म्हणू लागते, काय प्रॉब्लेम आहे तुझा? मला नळू नको. या सुलीला नडायला जाऊ नको, तुला ना नोटीस दाखवतेस मी. त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते, नोटीस मला दाखवणार तुम्ही? थांबा, मीच तुम्हाला दाखवते. आता लगेच अवनी आतमध्ये जाते. आता हे सगळे दांगट आता आपल्या सुनेकडे डोळे लावून बघत असतात. अवनी अगदी छान अशी दमदार एंट्री करते, नोटीस घेऊन येते आणि आता लगेच सुलू आत्याला म्हणू लागते, सुलू आत्या, कसं आहे ना, तुम्हाला वाचता येतंय ना? मग नोटीस तर तुम्ही वाचलीच असेल. मग बघा या नोटिसीत काय लिहिलंय मी सांगते, नाही वाचूनच दाखवते. म्हणजे कसं आहे ना, या घरावरती केस चालू आहे, पण मग या घराचं कोर्टाच्या नियमानुसार बांधकामाचं, डागडुगीचं आणि रंग देण्याचं कुठलंही काम करता येणार नाहीये, जोवर केसचा फायनल निकाल लागत नाही तोपर्यंत. त्यामुळे आत्या, आम्ही तर बांधकाम किंवा डागडुजी, रंग देण्याचं काम काढलंच नाही. आम्ही फक्त ताडपत्री टाकण्याचं काम केले. आणि या नोटीसमध्ये कुठे लिहिलं नाही आहे की घरावरती ताडपत्री टाकायची नाही, ती नियमात बसत नाही. आणि तसंही आत्या, आम्ही घराला टचही न करता घराच्या वरती शेड टाकून ही ताडपत्री टाकली. त्यामुळे आत्या, या घराला टचसुद्धा झालेला नाही. त्यामुळे तुम्हीही या खांबाला टच करायचा नाही, नाहीतर मग काय होईल ना हे तुम्हाला चांगलंच माहिती. त्यामुळे इकडनं निघायचं आत्या. ताडपत्री तर आता पावसाळा संपेपर्यंत आमच्या घरावरती अशीच राहणार. आता राजाला तर लय भारी वाटतं. तेव्हा लगेच राजा मनाशीच म्हणू लागतो, आमचं घर? तेव्हा लगेच आता सुली म्हणू लागते. तेव्हा अवनी आता जोरातच ओरडते, आत्या सांगितलं ना, आमच्या घरावरची ताडपत्री निघणार नाही. तुम्हाला जे करायचे ना
ते करून घ्या. त्याच वेळेस चुलीवर तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो बी, यशोदा सी, धन्या डी आणि पाण्या ई आणि अण्णा XYZ. आता मात्र सगळ्यांनी सुलीला अगदी गार गप्प केलेलं असतं. तेव्हा लगेच सुली म्हणू लागते बघून घेईल. तेव्हा अवनी म्हणू लागते घ्या बघून, आम्ही बघतो तुम्ही नेमकं काय कराल, कारण आम्ही नियमाच्या बाहेर जाऊन काहीही केलेलं नाहीये. तुम्ही जाऊ शकता आत्या. आता कावळीन तर लय भडकते, तिची बोलती बंद झालेली असते. सुली कावळीन तिकडनं निघून जाते. पण राजाला लय आनंद झालेला असतो. राजा लय खुश होतो. वा मॅडम, एकदम भारी. आता राजा लगेच अशी बोटं खुणावून मॅडम लय भारी असं मॅडमकडे बोटं करून दाखवू लागतो. अण्णाही लय खुश होतात. कावळीने जा जा सुनबाई, शाब्बास बर का, एक नंबर काम केलं. आता सगळेजण आपल्या वहिनीचं सुनबाईचं कौतुक करू लागतात. अवनी मात्र आता या धांगटांकडे बघू लागते. राजाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आता यशोदा त्याला खुणावतो. काय रे राजा, एवढा आनंद? तेव्हा राजा म्हणू लागतो यशोदा, पाहिलंस तू, कालपर्यंत तुमचं घर म्हणत होता, पण आज आज आमचं घर म्हणाले. यशोदालाही खूप भारी वाटतं. राजा धन्या तर आता डान्स करायला सुरुवात करतात. आता अण्णांनी मस्त आता खांद्यावरती काठी घेऊन नाचायला सुरुवात केलेली असते. हे सगळं आता आनंदाचं दृश्य बघून आता ही कावळीन तर अजून भडकलेली असते. तडक आपल्या घरात निघून जाते. पण आता हे दांगट आपल्या सुनेला अगदी नाचत गाचत घरात घेऊन येतात आणि पटकन खुर्ची बसायला देतात. अवनी वहिनी तुम्ही इकडे बसा, थांबा मी तुमच्यासाठी पोहे आणतो, चहा आणतो. काय करू काय नाही असं झालेलं असतं आता या दांगट्यांना. अवनीला मात्र हे सगळं बघून खूप भारी वाटतं. अवनी त्या खुर्चीवरती बसते. तेव्हा लगेच आता सगळेजण तिचं कौतुक करत असतात. वहिनी काय सॉलिड काम केलंय तुम्ही. तेव्हा धन्या म्हणू लागतो वहिनी, तुम्हाला सांगतो मी एवढा मोठा झालो पण लहानपणापासून ना अगदी लोटीपासून बादलीपर्यंत सगळी भांडी ठेवलीत मी. असेच पावसाळे गेले त्या घरात. पण आज आज आपण अगदी निवांत पावसापासून सुरक्षित झालोय आणि ते पण सुलवात्याला गपगार करून. तेव्हा पाण्यावर लागतो वहिनी, खरंच तुम्ही जे केलंय ना ते कुणालाच जमलं नाही आजवर. तुम्ही त्या सुलवात्याची ना बोलतीच बंद केली. लय मज्जा आली, लय भारी वाटलं. तेव्हा लगेच आता राजा पटकन मॅडमजवळ खाली बसतो. मॅडम कितनी बार इम्प्रेस करोगे, ए दिल एक ही है, कितनी बार जीतोगे. आता अवनी लगेच राजाला चापट मारते. त्याच वेळेस आता लगेच सगळेजण राजाकडे बघतात. तेव्हा धन्या म्हणू लागतो राजादा, तू वहिनीला मॅडम का बोलतोय? तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो ते मी. त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतात हो ना, मला बी कळत नाही तू वहिनीला मॅडम का बोलायलाय राजा. अण्णालाही प्रश्न पडेल असतो, पाण्यालाही प्रश्न पडेल असतो. आता मात्र लगेच राजा म्हणू लागतो मॅडम म्हणजे सुरुवातीपासून मॅडमच बोलतोय. तेव्हा पाण्या म्हणू लागतो जमणार नाही, बायकोला कोणी मॅडम बोलतं का? हे कसं वाटतंय मॅडम, नवऱ्याने बायकोला मॅडम म्हणायचं नाही नाही नाही, ते शोभत नाही राजा, बरोबर वाटत नाही. अरे तू नवरा आहे ना. त्याच वेळेस आता अवनी राजाकडे बघते आणि पटकन खुर्चीवरनं उठते. तेव्हा लगेच आता राजा मॅडम थांबा ना, मॅडम थांबा ना. त्याच वेळेस पाण्या म्हणू लागतो तुझ्यामुळे त्यांना असं वेगळं वाटतं इकडे. अरे मॅडम कोणी म्हणतं का बायकोला? अरे तुला बायकांबद्दल काही माहिती आहे का नाही राजा, असा कसा वागतोस तू? त्यावर राजा म्हणू लागते जशी तुझी 100 लग्न झालीत, बायकांबद्दल तुला काय माहिती रे, नको शिकू मला. त्यावर राजाला लगेच आता पाण्या ओरडतच म्हणू लागतो गपरे तू, तुझं लग्न झालं म्हणून जास्त शहाणपणा दाखवू नको. माझं लग्न झालं नाही म्हणून काय झालं, माझ्या मित्रांची लय लग्न झालीत आणि ते नाही असे बायकांना मॅडम बोलत, तूच एकटा बोलतोय म्हणून म्हणायलोय मी. त्याच वेळेस आता लगेच यशोदा म्हणू लागतो जाऊ द्या ना सोडून, आता एवढं सगळं आनंदात घडलंय ना. त्यावर पाण्या म्हणू लागतो पण प्रॉब्लेम मॅडमच्या शब्दाजवळ आहे ना, तू मॅडम का बोलायलाय? तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो गपरे तू, तुला काय माहिती रे, लग्न नाही झालं काय नाही. त्यावर लगेच आता पाण्या म्हणू लागतो अण्णा घ्या, याचं कसं झालंय ना, विष पिऊन बघ, विषाची परीक्षा घ्यायला असं म्हणतोय हा मला. लग्न झालं नाही म्हणून काय झालं, पण मॅडम ह्या शब्दाचा फॉल्ट आहे. आता लगेच अण्णा म्हणू लागतात हो, पण राजा तू सुनबाईला मॅडमच म्हण. तेव्हा लगेच आता यशोदा म्हणू लागतो बरोबर, अगदी बरोबर. तेव्हा लगेच पाण्या म्हणू लागतो पण का अण्णा? त्यावर अण्णा म्हणू लागतात अरे हा राजा,
बेअक्कल आणि सुनबाईला 100 पटीने अक्कल आहे. मग मॅडमच बरोबर आहे ना. आता सगळेजण राजावरती हसू लागतात. तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, पण राजाला हे चुकीचं आहे. तू खरंच मॅडम का बोलतो त्यांना? त्यावर राजा म्हणू लागतो, सांगतो, आमची स्टोरी जगावेगळी, आमचं नातं जगावेगळे. ॲज अ म्हणजे जेव्हा मॅडम मला पहिल्यांदा भेटला तेव्हा रिस्पेक्ट म्हणून मी त्यांना मॅडम बोललो. त्यानंतर आमची भेट होत गेली आणि ओळख झाली, पण रिस्पेक्ट आणि माणुसकी आमच्यातली तशीच राहिली, हो की नाही? त्यामुळे मग ॲज अ मी त्यांना मॅडम म्हणतो. तेव्हा लगेच आता अण्णा म्हणू लागतात, प्राऊड ऑफ यू. माझ्या मुलावरती मी प्राऊड फील करतो. वा राजा, तू जो रिस्पेक्ट ठेवलाय तो असाच ठेव, एक नंबर भारी. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, पण यात अवनी नावाला रिस्पेक्ट दिला तर काय प्रॉब्लेम आहे? हे कसं वाटतंय? मॅडम मॅडम अगदी जगावेगळं वाटतंय ना. एक आमचं नातं जगावेगळं, अशी कविताच केली धन्या यांनी. त्यावर लगेच आता अण्णा म्हणू लागतात, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम, तू मॅडम म्हणू शकतो राजा. तेव्हा यशोदा म्हणू लागतो, मिटलं ना. मग चला आता द्या तो विषय सोडू. चला चला अवनी, तुम्ही पोहे खाऊन घ्या बरं. तुम्हाला कसे आवडले की नाही ते सांगा बरं. त्याच वेळेस अवनी पुन्हा खुर्चीवरती बसते. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, काय कमाल काम केलंय ना तुम्ही आज. त्या सुलू आत्याची अशी बोलती बंद केली, लय मज्जा आली. त्याच वेळेस धोंड्यांना म्हणू लागतात, जमलं ना, जमलं ते माझ्या सोनबाईलाच. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम ते म्हणतात ना, मुलगी शिकली प्रगती झाली, तसंच काहीतरी घडलंय आज. तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात, बरोबर, मुलगी शिकली प्रगती झाली, पण ही 4 ठोंबी पोरं शिकून काहीच उपयोग झाला नाही. एवढी मोठी घोडी झाली, त्यांना अक्कलच नाही. आजवर तुम्हाला ती नोटीस वाचता आली नाही? लिहिता वाचता येतंय ना तुम्हाला? अरे पण त्यातली एक लाईन तुम्हाला कळली नाही. ताडपत्री टाकायची सोडून एवढ्या दिवस पावसाळ्यात काढले आपण. अक्कल शून्य आहेत, म्हणजे ना पूर्णपणे युजलेस फिलोस आहात तुम्ही, एक नंबरचे युजलेस. तेव्हा लगेच आता सगळ्या दांगटांच्या पोरांना राग येतो. ते अण्णाकडे रागाने बघतात. तेव्हा लगेच आता राजा अण्णांना म्हणू लागतो, अण्णा तुम्ही असं कसं बोलू शकता आम्हाला? त्यावर अण्णा म्हणू लागतात, बरोबरच बोलतोय. अरे यासाठी घराला बाईचा आशीर्वाद लागतो. बघितलं, आज सुनबाईने काय भारी काम केलं, त्या कावळीनीचं थोबाड बंद केलं. त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते, कावळीन? तेव्हा लगेच राजा म्हणू लागतं, मॅडम म्हणजे तुम्हाला अजून कळलं नाही का? अण्णा सुलू आत्याला लाडाने कावळीन बोलतात. तेव्हा अवनी हसू लागते. त्याच वेळेस आता लगेच पाण्या म्हणू लागतो, हो कावळीन किती भारी वाटते ना. तेव्हा अण्णा म्हणू लागतं, ती कावळीन आणि तुम्ही युजलेस फेलोस. त्यावर लगेच आता पाण्या अण्णांजवळ बसतो. अगदी बरोबर आहे अण्णा तुमचं, आम्ही युजलेस फिलोस आहोत आहोत आम्ही. पण कसं आहे ना वहिनी, तुम्हाला सांगू का, लहानपणापासून आमच्यावरती ज्या माणसाचे संस्कार झालेत ना, तो माणूसच बरोबर नव्हता, तो माणूसच फॉल्टी होता, म्हणून एवढं सगळं घडलंय. कसं आहे ना, नाही म्हणजे त्याने आमच्यावरती जे संस्कार केले ना, ते कसे होते सांगू? तेव्हा अण्णा म्हणू लागतो, कसे होते? त्यावर पाण्या म्हणू लागतो, सतत भांडणं, तंटे, शिव्या, शाप आणि फक्त पोलीस केस. त्यावर अण्णा लगेच आता पाण्याचे केस पकडतात. केस बद्दल काढू नका, तुझे जिपऱ्या केस उपटून टाकी ना, गप्पाबाईस. आता समदे हसू लागतात. तेवढ्यात लगेच आता नमी धावतच येते. अवनी अवनी कुठेस तू? तोंड गोड कर अवनी. आता लगेच नमी पटकन अवनीचं तोंड गोड करते. तेव्हा अवनी म्हणू लागते, झालंय काय पण? त्याच वेळेस नमी म्हणू लागते, अगं पहिल्यांदी तू माझ्या मम्मीचं तोबाड बंद केलंय, गपगार करून टाकलंय तू माझ्या मम्मीला, त्यासाठी तुझं अभिनंदन आणि तुझं तोंड गोड करते ग बाई. त्याच वेळेस आता लगेच धन्या म्हणू लागतो, नमे पण तिकडची वेदर न्यूज सांग ना आम्हाला, नेमकं तिकडे घडलंय काय पुढे? त्यावर लगेच आता नमी म्हणू लागते, सांगते, मम्मीच्या शिट्ट्या पुट्ट्या गुल झाल्यात, थोबाड अगदी बंद झालंय, मम्मी अगदी गार पडली, आता लय विचारात पडली ती. त्यावर लगेच आता धोंड्यांना म्हणू लागतात, काय बी म्हणा पण कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच, सुली नक्की काहीतरी करणार. आता मात्र सगळेजण अण्णांकडे बघू लागतात. तर इकडे आता देशमानेंच्या घरात आता अवनीचे बाबा जेवणासाठी बसलेले असतात. स्वाती त्यांना वाढत असते. त्याच वेळेस आता अवनीचे बाबा म्हणू लागतात, स्वाती तुला वाटतं ना की आम्ही अवनीवरती अन्याय करतो? थांब तुला एक व्हिडिओ दाखवतो, बघ. तू खरं सांग की आम्ही आमच्या मुलीचा विचार करून चूक करतोय का?
आता लगेच रात्री जो पावसात भिजताना घरात जे हाल चालू असतात ते सगळे आता दांगटांच्या घरात जो काही प्रकार झालेला असतो तो आता अवनीच्या बाबांनी स्वातीला दाखवलेला असतो. स्वातीला खूप वाईट वाटतं. अवनीचे रात्रभर एवढे हाल झालेत त्या घरात. त्याच वेळेस आता अवनीचे बाबा म्हणू लागतात, बोल, तुला अवनीची काळजी वाटते ना, मग आम्हाला किती वाटत असेल सांग ना. त्यावर अवनीची आई म्हणू लागते, तू प्रत्येक वेळेस अवनीची साथ दिली स्वाती. जेव्हा अवनी त्या ड्रायव्हरसोबत पळून गेली होती तेव्हा तुझ्या माहेरच्यांना तिला घर राहायला द्या म्हणून सांगितलं होतं की नाही. मग आता बघ या घरात तिचे किती हाल चालू आहे. स्वाती सांग, आम्ही कसं आमच्या मुलीला या घरात आणायचं सांग ना. आम्ही जो विचार करतो तो चुकीचा आहे का. त्यावर लगेच अवनीचे बाबा म्हणू लागतात, आजवर आपण आपल्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. प्रत्येक वेळेस तिच्या सुखाचा विचार केला आणि आज ती एवढ्या दुःखात असताना आपण इकडे कसे आरामात जगू शकतो. स्वाती तूच सांग, एक आईबाप म्हणून आम्ही कुठे चुकतोय का. त्यावर स्वाती म्हणू लागते, नाही नाही बाबा, तुम्ही नाही चुकत आहात. तेव्हा लगेच आता अवनीचे बाबा म्हणू लागतात, पण काय करणार, एक असहाय्य बाप झालोय मी. मी माझ्या मुलीची मदत नाही करू शकत. तिला मी पुन्हा माझ्या घरात नाही आणू शकत. पण स्वाती, या असहाय्य बापाची मदत तुला करावी लागेल. करशील ना माझी मदत. तेव्हा स्वाती म्हणू लागते, हो हे करेन बाबा, मी नक्की तुमची मदत करेन. बोला मला काय करायचंय. त्यावर लगेच अवनीचे बाबा म्हणू लागतात, तू एक काम कर, तू अवनीला भेटायला जा. तिला सांग, तुला जर तिकडे थोडा जरी त्रास होत असेल, तुला ते सगळं सहन होत नसेल तर एक शब्द बोल, तुझा बाप तुझी वाट बघतोय ग. तुझ्या बापाचं हे घर तुझ्यासाठी कायम उघडं असेल. एकदा जाऊन सांग, ती नक्की या घरात येईल. आणि स्वाती, जर अवनी तिकडे दुःखी असेल, तिला तिथे अगदी कम्फर्टेबल वाटत नसेल तर तिला तुझ्यासोबत घेऊन येशील. तेव्हा स्वाती म्हणू लागते, हो मी भेटते अवनीला आणि तिच्याशी बोलते आणि तिला जर तिकडे बरोबर वाटत नसेल तर मी आपल्या घरी तिला घेऊन येईल. असे म्हणत आता स्वाती निघालेली असते. त्याच वेळेस अवनीची आई अवनीच्या बाबांना म्हणू लागते, काळजी करू नका, स्वाती नक्कीच अवनीला घेऊन येणार. आता मात्र इकडे यशोदा सायकल घेऊन कामासाठी निघालेली असतो. त्याच वेळेस बाहेर अंगणात राजा येतो. यशोदा थांब ना, मला पण येऊ दे की रे तुझ्याबरोबर सायकलवरती. त्याच वेळेस आता लगेच अवनी येते. राजा थांब, तू यशोदाबरोबर सायकलवर का चाललाय. त्यावर राजा म्हणू लागतो, इकडे नाक्यापर्यंत जायचं आहे ना, म्हणून चाललो आहे मॅडम. त्यावर अवनी म्हणू लागते, हो आणि तुझी गाडी कुठे. खूप दिवस झाले गाडी दिसली पण नाही. नाही म्हणजे तू कामाला जात नाही आहे का. त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम अहो तुम्हाला माहिती नाही का, माझं वर्क फ्रॉम होम सुरू आहे ना. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, हो नाहीतर तू काम करताना दिसत नाही. त्यावर लगेच आता यशोदा राजाकडे बघतो, कारण राजा आताही काहीतरी फेकणार हे यशोदाला कळालेलं असतं. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम अहो परवाच नाही का शिन्नरला गाडी पाठवायची होती, मी फोनवर बोलत होतो, तुम्ही ऐकलं होतं ना. तेव्हा अवनी म्हणू लागते, परवा परवा काल, आज काहीच नाही का. त्यावर राजा म्हणू लागतो, आला होता ना काल, काल पण फोन आला होता. पण माझं कसं आहे ना मॅडम, सोमडीत कोंबडी असं काम असतंय. म्हणजे माझं सगळं काही फोनवरती ठरलं जातं आणि ते इकडच्या कानाला तिकडं बी कळत नाही, असं काम आहे माझं अगदी घरनं. त्यामुळे तुम्हाला नाही कळणार. हळूहळू तुम्हाला माझं वर्क फ्रॉम होम कसं आहे ना ते कळेल, मग तुम्हाला सगळं समजून जाईल. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, अच्छा म्हणजे असं काम आहे का तुझं. त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, हो. तेव्हा अवनी म्हणू लागते, खरं बोलतोयस ना तू. त्यावर राजा पटकन आपल्या गळ्याला हात लावतो. गाडी शपथ खरं बोलतोय मॅडम, खोटं कशाला बोलू मी, असंच काम आहे माझं. त्याच वेळेस अवनी आतमध्ये जाते. तेव्हा राजा म्हणू लागतो, यशोदा यशोदा येऊ द्या करे, येऊ द्या ना मला तुझ्यासोबत. आता यशोदा लय भडकलेलं असतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, यशोदा आता सरळ राजाला नानांकडे घेऊन जातो. आता राजाला नानांनी कामावरनं काढून टाकलंय हे सत्य यशोदा समोर येतं. तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात, यशा बरं झालं तू आलास, तुझा हा भाऊ कसा आहे ना ते तुला कळलं आता. त्यावर लगेच आता यशोदा म्हणू लागतो, बाद झालं नाना, माझा भाऊ कसा हे मला चांगलंच माहिती. तुम्ही त्याला कामावर काढून मोठी चूक केली एवढं मला मात्र नक्कीच कळलंय. आता मात्र यशोदाने राजावरती विश्वास टाकलेला असतो. राजाला खूप भारी वाटतं. राजा आपल्या दादाकडे बघू लागतो. तर त्यानंतर आता स्वाती इकडे दांगटांच्या घरी अवनीला भेटायला येणार. त्यानंतर पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल.
त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.